हॅलो एव्हरीवन, मी सह्याद्रीज बायोलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सह्याद्रीज बायोलॉजी स्टँडर्ड 12 महाराष्ट्र बोर्ड न्यू सिलेबस 2020 चॅप्टर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट पार्ट 3. Welcome to class. In this part we will talk about the female reproductive part, that is female reproductive wall of flower, that is called as gynoecium, and also observe the structure of megasporangium, which is commonly known as a ovule. In case of angiosperm, the commonly anatropous ovules is found. So let's talk about the female reproductive part, that is gynoecium, and the unit of gynoecium is called as a carpel. Now discuss about the structure of carpel. Each carpel consists of स्टाईल, स्टिग्मा अँड ओव्हरी. म्हणजे प्रत्येक जर आपण ह्याच्यामध्ये पाहिलं कार्पेलमध्ये तर 3 पार्ट आहेत. एक म्हणजे स्टाईल आहे, स्टिग्मा आहे, ओके, अँड द सॉलन बॉटम स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज ओव्हरी. बघा कार्पेलमध्ये किती पार्ट आहेत, दॅट इज स्टिग्मा आहे, स्टाईल आहे आणि ओव्हरी आहे. अँड इनसाइड द ओव्हरी प्रेझेन्स ऑफ ओव्ह्यूल. अशा प्रकारचे ह्या 3 पार्टनी काय तयार झालेलं आहे, कार्पेल तयार झालं आहे. जर आपण 1 बाय 1 एक स्ट्रक्चर बघितलं तर हा जो सॉलन हेड लाईक स्ट्रक्चर आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टिग्मा. ह्याला आपण काय म्हणतो, स्टिग्मा. ॲक्च्युली हा जो पार्ट आहे इट इज अ फ्लॅटेंड ऑर बल्ब लाईक स्ट्रक्चर बिकॉज which is help to the receives the pollen grain. Okay, then the pipe like structure that called as a style. एक पाईप सिलेंडर लाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टाईल म्हणणार आहे. बरोबर, म्हणजे हे जे स्टाईल्स आहे, स्टाईल ह्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, याच्यामध्ये इपिडर्मल सेल्स असतात, इपिथेलियल सेल्स आहेत. दीज सेल्स अरेंज पेरिफेरली अँड द प्रेझेन्स ऑफ अ स्पेस अँड दॅट टाईप ऑफ स्टाईल इज कॉल्ड ॲज अ हॉलो स्टाईल. पण काही वेळा स्टाईलमध्ये हे जे इपिडर्मल सेल्स आहेत ते कॉम्पॅक्टली अरेंज असतात. बरोबर, दे हॅव नो एनी स्पेस. दॅट स्टाईल इज कॉल्ड ॲज अ सॉलिड स्टाईल. ओके, दिस स्टाईल हेल्प टू द पासिंग द पोलन ट्यूब ॲट द टाईम ऑफ पोलन ग्रेन जर्मिनेशन. म्हणजे जे पॉलिनेशनच्या मदतीने जे स्टिग्मावरती पोलन ग्रेन येतात ते पोलन ग्रेन काय होतात, शुगरी सिक्रेशन ॲब्सॉर्ब करतात स्टिग्मावरचे आणि ते शुगरी सिक्रेशन ऑब्सॉर्ब केल्यानंतर त्यांच्यामधून एक काय होते, पोलन ट्यूब तयार होते. ही पोलन ट्यूब काय होते, ह्या स्टाईलमधून पास होते. मग ती कशा प्रकारे पोलन ट्यूब तयार होते, मग त्याच्यामध्ये मेल गॅमेटोफाइट कसे तयार होतात हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. बरोबर, मग आता लक्षात काय ठेवा, ही जी स्टाईल आहे दी स्टाईल हेल्प टू द पास द पोलन ट्यूब. म्हणजे ही स्टाईल काय करते, पोलन ट्यूब पास करण्यासाठी मदत करते. मग आपण हे सुद्धा बघू की हॉलो जर स्टाईल असेल तर तिथून कशी पास होईल पोलन ट्यूब, किंवा जर सॉलिड स्टाईल असेल तर तिथे कशी पास होईल. म्हणजे जर आपण पाहिलं तर सॉलिड स्टाईलमधून कशा प्रकारे पास होईल हे आपल्याला बघावं लागेल. फक्त पोलन ट्यूब जर इथं स्टाईल जर हॉलो असेल तर याच्यामध्ये काहीच मेकॅनिझम नसणार आहे, ती इझिली काय होईल, पास होईल. आणि जर आपण बघितलं तर बॉटमचा जो सोलन पोर्शन आहे दीट सोलन पोर्शन इज कॉल्ड ॲज अ ओव्हरी. बरोबर, हा जो फुगीर भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरी म्हणतोय. आणि इनसाइड द ओव्हरी प्रेझेन्स ऑफ ओव्ह्यूल. ॲक्च्युली दीज ओव्हरी कंटेन द 1 or more ओव्ह्यूल्स. पण जर आपण हिबिस्कस फ्लावरमध्ये पाहिलं बघा, हिबिस्कस फ्लावर, तर सपोज हे हिबिस्कस फ्लावरच्या ओव्हरीचा आपण टीएस घेतला तर ह्या टीएस ऑफ ओव्हरीमध्ये तुम्हाला काय दिसतं, तर याच्यामध्ये प्लॅसेंटल अरेंजमेंट दिसते. म्हणजे सपोज दिस इज अ प्लॅसेंटा, हे काय आहेत, प्लॅसेंटा आहेत. आणि ह्या प्लॅसेंटामुळे काय झालेलं आहे, एक ओव्हॅरियन स्पेस तयार झालेला आहे. अँड दॅट स्पेस इज कॉल्ड ॲज अ लॉक्यूल. ह्याला आपण काय म्हणतो, लॉक्यूल. ॲक्च्युली दीज लॉक्यूल, इनसाइड द लॉक्यूल प्रेझेन्स ऑफ ओव्ह्यूल. ह्या लॉक्युल्समध्ये काय असतात, ओव्ह्यूल्स असतात. मग इन केस ऑफ हिबिस्कस फ्लावर द ओव्हरी कंटेन 5 लॉक्युल्स, 1, 2, 3, 4 and the 5 locules, and the 5 locule contain the 10 ओव्ह्यूल्स. म्हणजे हे हिबिस्कस फ्लावरचं काय आहे, टीएस आहे ओव्हरीचा. मग अशा प्रकारे काय होतात, वेगवेगळ्या फ्लावरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काय होतात, ह्या प्लॅसेंटाची अरेंजमेंट असते. हे आपण 11th स्टँडर्डमध्ये मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांटमध्ये पाहिलेलं आहे की काहींमध्ये ॲक्सियल प्लॅसेंटेशन दिसतं, काहींमध्ये परायटल प्लॅसेंटेशन दिसतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, मग अशा प्रकारे थ्रू द प्लॅसेंटा दीज ओव्ह्यूल अटॅच द ओव्हॅरियन वॉलला काय असतात,
ओव्हेरियन वॉलला अटॅच असतात. मग ज्यावेळी मेगास्पोरोजेनेसिस होतं तेव्हा मेगास्पोर फॉर्मेशन होतं आणि ज्यावेळी मेगास्पोर डेव्हलपमेंट होतं त्याला नरिशमेंट करण्याचं काम हे कोण करणार आहे? ओव्ह्यूल्स करणार आहे. ॲक्च्युली आपल्याला आजच्या स्ट्रक्चरमध्ये हे झाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टलाच आपण काय म्हणतोय, म्हणजे जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लावरमधला त्याला आपण काय म्हटलं? गायनोशियम. गायनोशियमचा जो इंडिव्हिज्युअल मेंबर आहे त्याला आपण काय म्हणतोय? कार्पेल्स म्हणतोय. हे कार्पेल असतात ते काय असतात? काही ठिकाणी ते कार्पेल फ्यूज असतात. काही फ्लावरमध्ये कार्पेल हे काय आहेत? फ्यूज कंडिशनमध्ये असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे? सिनकार्पस गायनोशियम. आणि जर हे कार्पेल फ्री फॉर्ममध्ये असतील, काही फ्लावरमध्ये हे जे कार्पेल्स दिसतात ते कसे असतात? फ्री असतात. मग त्याला आपण काय म्हणणार आहे? ॲपोकार्पस गायनोशियम. म्हणजे अशा प्रकारे कार्पेल्स हे दोन प्रकारचे असतात, ॲपोकार्पस गायनोशियम आणि सिनकार्पस गायनोशियम. ॲपोकार्पसमध्ये कार्पेल हे कसे असतात? फ्री असतात. तर सिनकार्पसमध्ये गायनोशियम हे कसे असतात? फ्यूज असतात. व्हॉट इज द पॉईंट ऑफ कार्पेल? दिस इज अ रिप्रोडक्टिव्ह पार्ट, दॅट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, कार्पेलमध्ये जर आपण पाहिलं तर 3 पार्ट आहेत, स्टिग्मा, स्टाईल अँड द ओव्हरी, अँड इनसाइड द ओव्हरी प्रेझेन्स ऑफ अ ओव्ह्यूल. ओके, आता आपण लेट्स टॉक अबाउट द ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. बरोबर. व्हॉट इज द ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल? तर आपण पाहिलं तर ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल आर कॉमनली फाउंड इन अँजिओस्पर्म. म्हणजे अँजिओस्पर्ममध्ये हे काय आहे? कॉमनली बघायला भेटतं. मग अशा प्रकारचे अनेक ओव्ह्यूल्स आहेत का? तर हो, असतात. ॲनाट्रॉपसपेक्षा अजून काही वेगवेगळे ओव्ह्यूल्स असतात. तर बघा, पण सगळ्यात जास्त म्हणजे 80% जर ओव्ह्यूल आपण बघितले तर 80% ओव्ह्यूल हे काय असतात? ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल्स असतात. तशाच प्रकारचे अनेक ओव्ह्यूल्स असतात, जसे की ऑर्थोट्रोपस आहेत, हेमिट्रॉपस आहे, देन कॅम्पिलोट्रॉपस आहे, ॲनाट्रॉपस आहे, एम्पिट्रॉपस आहे, दॅट इज सर्सायनोस्ट्रॉपस आहे. अशा प्रकारचे अनेक ओव्ह्यूल्स काय होतात? आपल्याला बघायला भेटतात. मग जर आपण पाहिलं तर 80% काय आहे? 80% कुठले ओव्ह्यूल्स असतात? 80% हे ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल्स असतात. मग यामध्ये काय होतं? ॲक्च्युली ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलमध्ये काय होतं? जे काही बॉडी आहे म्हणजे जे ओव्ह्यूल आहे ते फ्युनिकलपासून काय होते? 180 डिग्रीमध्ये काय होते? टर्न होते. 180 डिग्रीमध्ये काय होते? टर्न होते. म्हणजे फ्युनिकलच्या काय आहे? फ्युनिकलपासून काय आहे? अपोजिट ओव्ह्यूल डायरेक्शनमध्ये कितीला आहे? 180 डिग्रीला आहे. मग सपोज आपण जर असे अपोजिट ॲरो काढले तर ह्या अपोजिट ॲरोमध्ये किती अँगल तयार होईल? 180 डिग्रीचा. अशा प्रकारे हा जो ओव्ह्यूल आहे, हा ओव्ह्यूल काय आहे? 180 डिग्रीमध्ये काय झालेला आहे? टर्न झालेला आहे. बरोबर. मग जर तसंच आपण बाकीचे जे ओव्ह्यूल्स आहेत लाईक ऑर्थोट्रोपस बघा, जसा ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल आहे तसा ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल पण असतो. मग हा ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये फ्युनिकल म्हणजे हा ओव्ह्यूलमध्ये काय असतात? फ्युनिकलचा पार्ट असतो. जर आपण बघितलं तर मायक्रोपाईल आहे. ओके, नंतर काही काय आहे? चलाजा पार्ट आहे. हे जे तिन्ही पार्ट असतात ते एका लाईनमध्ये असतात. काय असतात? एका लाईनमध्ये. आपल्याकडे डायग्रॅम आहे ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलची. तर ही जर आपण ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलची डायग्रॅम बघितली तर इथं काय आहे? फ्युनिकल आहे. हा जो पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतोय? मायक्रोपाईल. अँड दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ चलाजा. ॲक्च्युली जर आपण बघितलं तर हे एका रेषेमध्ये आहेत का? नाहीत. पण जर ॲनाट्रॉपसमध्ये काय झालं आहे? कारण हा जो ओव्ह्यूल आहे तो 180 डिग्रीमध्ये काय झालेला आहे? टर्न झालेला आहे. तसं जर ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये चलाजा, देन मायक्रोपाईल, हे ओपनिंग आणि फ्युनिकल हे काय आहेत? स्ट्रेट लाईनमध्ये आहेत, एका सिंगल लाईनमध्ये आहेत. म्हणून आपण ह्यांना काय म्हणणार आहे? ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल. मग हे ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल कॉमनली कुणामध्ये असतात? सायकसमध्ये असतात. सायकस प्लांटमध्ये. लक्षात ठेवा, जास्त कॉमनली हे आपल्याला जे ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल्स आहेत ते कुठं बघायला भेटतात? सायकसमध्ये. मग बघा, ऑर्थोट्रोपस सारखेच काय आहेत? हेमिट्रॉपस पण असतात. हेमिट्रॉपस बघा, ऑर्थोट्रोपसमध्ये जर आपण पाहिलं तर चलाजा, मायक्रोपाईल आणि हे फ्युनिकल काय आहेत? सरळ रेषेत आहेत. पण जर आपण पाहिलं तर हेमिट्रॉपसमध्ये हेमी म्हणजे हाफ. काय आहे? हेमी म्हणजे याचा अर्थ काय होतो? हाफ होतो. आणि ट्रॉपस म्हणजे काय? तर ॲनाट्रॉपस सारखाच आहे. काय आहे? ॲनाट्रॉपस सारखाच हाफ
काय झालेला आहे, तो टर्न झालेला आहे. म्हणजे हा टर्न झाला आहे फ्युनिकलपासून, पण हाफ टर्न झाला आहे. 180 टर्न झालं आहे का, फुल ॲनाट्रॉपस आहे का, नाही. तर समव्हॉट ॲनाट्रॉपस सारखाच काय झालेला आहे, टर्न झालेला आहे. मग हाफ टर्न म्हणजे जर काय ॲनाट्रॉपस जर आपण म्हटलं तर 180 डिग्री काय झालेलं आहे, फ्युनिकलपासून टर्न झाला आहे. तसं जर आपण हेमिट्रॉपस बघितलं तर तो काय होतो, 90 डिग्रीनी काय होतो, टर्न होतो. समजतंय? दॅट इज अ हेमिट्रॉपस. दुसरा जर आपण बघितला तर दॅट इज अ कॅम्पायलोट्रॉपस. जे कॅम्पिलोट्रॉपस असतात, ॲक्च्युली कॅम्पिलोट्रॉपस हे फक्त काय होतात, राईट अँगलला टर्न होतात. म्हणजे कधी 90, 92 अशा अँगलने काय होत जातात, ते टर्न होतात. मग याचं जर आपण बघितलं बेस्ट एक्झाम्पल कॅम्पिलोट्रॉपस, तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे लेग्युम्सी फॅमिली. म्हणजे ॲक्च्युली असे जे राईट अँगलला जे रोटेट होतात ते ओव्ह्यूल हे तुम्हाला लेग्युमिन्सी फॅमिलीमध्ये बघायला भेटतात. नेक्स्ट जर आपण बघितलं तर काही ॲनाट्रॉपस ओव्हिलसारखे दुसरे जे असतात त्याला एम्पिट्रॉपस ओव्हिलसुद्धा म्हणतो आपण, एम्पिट्रॉपस ओव्हिल. ॲक्च्युली हे जे एम्पिट्रॉपस ओव्हिल आहे, एम्पिट्रॉपस ओव्हिलमध्ये जे एम्ब्रिओ सॅक असतो तो हॉर्स शो शेपमध्ये असतो आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे पॉपी. एम्पिट्रॉपसचं जर आपण एम्ब्रिओ सॅक पाहिला तर तो कसा आहे, हॉर्स शो शेपचं. आणि सरसॅनोट्रॉपस, सरसॅनो ह्याचं जर आपण मिनिंग काढलं तर सरचं म्हणजे काय, सर्कल, पूर्ण एक सर्कल टर्न होतो ह्याचा, बरोबर, एक पूर्ण सर्कल टर्न होतं. मग एक पूर्ण सर्कल किती आहे, 360 डिग्री आहे, बरोबर. मग ह्याच्यामध्ये मोर दॅन 360 डिग्री काय होतो, हा ओव्ह्यूल काय होतो, टर्न होतो. याचा अर्थ ह्याच्यामध्ये काय होतं, कॉइलिंग होतं, बरोबर. म्हणजे काय होत जातं, ह्या ओव्ह्यूलमध्ये कॉइलिंग होतं. आणि याचं जर आपण बेस्ट एक्झाम्पल बघितलं तर ते आहे अपुन्शिया. अशा प्रकारे वेगवेगळे प्रकारचे काय असतात, ओव्ह्यूल्स असतात. ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल लक्षात आलं असेल की तो काय झालेला आहे, 180 डिग्रीला टर्न झाल्यामुळे त्याचं जे ओपनिंग आहे ते आहे इन्व्हर्टेड ओपनिंग. आणि म्हणून ह्या ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलला आपण इन्व्हर्टेड ओव्ह्यूल असं सुद्धा म्हणतो. आता ॲक्च्युली जर आपण स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल बघितलं तर स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट. ह्याच्यामध्ये 2 भाग येतात, ॲक्च्युली स्टॉक अँड द बॉडी. आता स्टॉकचा पार्ट म्हणजे काय, बॉडीचा पार्ट म्हणजे काय, हे आपण बघूया. आता सपोज हे जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर हा जो पार्ट आहे, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ स्टॉक. म्हणजे हा फ्युनिकलचा पोर्शन आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, स्टॉक. आणि रिमेनिंग पार्ट आहे तो काय आहे, बॉडी. अशा 2 पार्टमध्ये काय आहे, ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल आहे. मग जर आपण पाहिलं तर हा फ्युनिकल्स म्हणजे काय, तर आपण एक डायग्राम काढली होती की याच्यामध्ये काय आहे, गायनोशियमच्या पार्टमध्ये काय असतं, तर इथं स्टिग्मा आहे, बरोबर, फ्लॅट एंड स्ट्रक्चर आहे, बल ब्लॅक स्ट्रक्चर आहे विच हेल्प टू द रिसिव्ज द पोलन ग्रेन. आणि जर आपण बघितलं तर पाईप लाईक स्ट्रक्चर that is called as a style which help to the pass the pollen tube. And then solan part that is called as a ovule. एक solan part आहे त्याला आपण काय म्हणतोय, ओव्हरी. बघा, जर आपण गायनोशियमचा कार्पेल बघितलं तर त्याच्यामध्ये काय आहे, स्टिग्मा आहे, हे आपण बघितलं ऑलरेडी. स्टाईल आहे आणि ह्याच्या जो सोलन बॉटमला पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय, ओव्हरी. इनसाइड द ओव्हरी प्रेझेन्स ऑफ अ ओव्ह्यूल. आपण बघितले की हिबिस्कस फ्लावरमध्ये जर आपण ओव्हरीचा टीएस घेतलाय तर कशा प्रकारे त्याच्यामध्ये काय असतात, ओव्ह्यूल्स असतात, कशा प्रकारे ओव्ह्यूलची अरेंजमेंट झालेली असते. पण तरीसुद्धा आपण परत एकदा बघूया की ह्या फ्युनिकल म्हणजे काय किंवा स्टॉक म्हणजे काय. तर ॲक्च्युली हे काय आहे, ओव्हरी आहे, ओके. आणि इनसाइड द ओव्हरी प्रेझेन्स ऑफ अ ओव्हॅरियन कॅव्हिटी. ह्या ओव्हरीच्या आतमध्ये एक ओव्हॅरियन कॅव्हिटी आहे, बरोबर. आणि ह्या ओव्हॅरियन कॅव्हिटीमध्ये काय आहेत, अशा प्रकारे इथं वॉल ऑफ ओव्हॅरियन कॅव्हिटी, प्रेझेन्स ऑफ प्लॅसेंटा. काय आहे, प्लॅसेंटा आहे. अँड दीज प्लॅसेंटा कनेक्ट विथ द ओव्ह्यूल विथ द हेल्प ऑफ अ फ्युनिकल. हे कशाच्या मदतीने ओव्ह्यूलला कनेक्ट आहेत, फ्युनिकलच्या मदतीने काय आहेत, ओव्ह्यूलला कनेक्ट आहेत. अँड देन दीज ओव्ह्यूल और दीज फ्युनिकल कनेक्ट द बॉडी ऑफ अ ओव्ह्यूल. म्हणजे ओव्ह्यूलच्या बॉडीला काय आहे, ही ओव्ह्यूल कनेक्ट आहे. मग सपोज हे स्ट्रक्चर तुम्हाला कसे दिसेल, कशा प्रकारचे हे स्ट्रक्चर दिसेल. सपोज हे काय, हा पार्ट जर आपण बघितला तर सपोज हा प्लॅसेंटा आहे, ओके. दिस इज अ प्लॅसेंटा अँड दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ फ्युनिकल. ह्याला आपण काय म्हणतो, म्हणजे सपोज दिस इज अ वॉल ऑफ ओव्हरी. ही वॉल ऑफ ओव्हरी आहे, हा प्लॅसेंटल पार्ट आहे. ॲक्च्युली तुम्हाला प्लॅसेंटा माहिती आहे, प्लॅसेंटा म्हणजे काय, तर दिस प्लॅसेंटा हेल्प टू द प्रोव्हाइड द न्यूट्रिशन ऑफ ओव्ह्यूल.
ती जे आतमध्ये ओव्हिल्स आहेत त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम हे कोण करणार आहे, प्लॅसेंटा करतील. आता हा जर स्टॉक पार्ट बघितला आपण तर दिस इज अ फ्युनिकल. हा काय आहे, फ्युनिकल आहे. आणि ह्या फ्युनिकलला काय आहे, ही जी ओव्हॅरियन बॉडी आहे ती काय आहे, अटॅच आहे. ओके, अशा प्रकारे ही ओव्हॅरियन बॉडी अटॅच आहे. समजलं? म्हणजे this called as a stalk, that is also called as a funicle, and this called as a body. बरोबर. मग हा जो फ्युनिकल आहे हा फ्युनिकल ओव्ह्यूलला काय आहे, अटॅच आहे. म्हणजे हा पोर्शन आहे ते काय आहे, ओव्ह्यूलचा पार्ट आहे. आणि जिथं तो अटॅच होतो तो जो जंक्शन आहे, तो जो पॉईंट आहे, दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज अ हिलम. त्यालाच आपण काय म्हणतो, हिलम, किंवा आपण ह्याला हायलम असं सुद्धा म्हणू शकतो, हायलम किंवा हिलम. गॉट इट? म्हणजे कशा प्रकारे हे स्टॉक आणि बॉडी आणि काय तयार झालेलं आहे, ओव्ह्यूल तयार झालेलं आहे. आपण आता इन डिटेल स्ट्रक्चर पाहूया. तर बघा ह्याच्यामध्ये काय काय आहे. हे जे पार्ट आहे तो ओव्ह्यूलचा पार्ट आहे. Structure of ovule consists of two parts, that is a stalk and the body. It joins ovule with the placenta of ovary. It also called as funicle or funiculus. Conduct nutrient to the ovule. A part of funicles attached to the body of ovule is called a rhapi. आता स्टॉक आपण पाहूयात. स्टॉकमध्ये काय आहे, तर हा जो स्टॉक आहे तो काय आहे, ओव्ह्यूलला जॉईन आहे विथ द प्लॅसेंटा ऑफ ओव्हरी. म्हणजे सपोज हा ओव्हरीचा पार्ट आहे आणि हा काय आहे, प्लॅसेंटा आहे. बरोबर. आणि हा प्लॅसेंटा काय आहे, ओव्ह्यूलला विथ द हेल्प ऑफ फ्युनिकल काय आहे, अटॅच आहे. म्हणजे अशा प्रकारे काय असणार आहे, ह्या स्टॉकचं स्ट्रक्चर असणार आहे. अँड दिस स्टॉक इज सिम्पली कॉल्ड ॲज अ फ्युनिकल. ह्याला आपण काय म्हणणार आहे, फ्युनिकल. ह्याला आपण काय म्हणणार आहे, प्लॅसेंटा. आणि हे बाहेरचं काय, ओव्हरी. गॉट इट? That is a stalk. आता a part of funicle is attached with the body of ovule. म्हणजे जो फ्युनिकलचा पार्ट आहे, म्हणजे हा फ्युनिकलचा पार्ट आहे जो काय आहे, ओव्ह्यूलच्या बॉडीला अटॅच आहे, त्याला आपण काय म्हणतो, रॅफी. म्हणजे ॲक्च्युली हा फ्युनिकल काय होतो, एक्सटेंड होतो, स्ट्रेच होतो. आणि हे कुठं वाढत जातो, कुठं स्ट्रेच होत जातो, तो बॉडीमध्ये, ओव्ह्यूलच्या बॉडीमध्ये स्ट्रेच होत जातो. आपण त्याला काय म्हणणार आहे, रॅफी म्हणणार आहे. गॉट इट? मग स्टॉक समजला. इट जॉईन्स टू द ओव्ह्यूल विथ द हेल्प ऑफ प्लॅसेंटा ऑफ ओव्हरी. इट ऑल्सो कॉल्ड ॲज अ फ्युनिकल ऑर फ्युनिक्युलस. इट कंडक्ट न्यूट्रियंट टू द ओव्ह्यूल. म्हणजे हे जे ओव्हरी आहे ती ओव्हरी काय करेल, त्या ओव्ह्यूलला न्यूट्रियंट प्रोव्हाइड करेल. अ पार्ट ऑफ फ्युनिकल म्हणजे जो फ्युनिकलचा पार्ट काय आहे, ओव्ह्यूलच्या बॉडीला अटॅच आहे, त्या पार्टला आपण काय म्हणतो, रॅफी म्हणतोय. म्हणजे जर आपण रॅफी बघायचं झालं तर आपण सपोज ह्या काय आहे, प्लॅसेंटा आहे. ओके, हा प्लॅसेंटल पार्ट आहे. दिस इज अ फ्युनिकल. आणि हा फ्युनिकल काय झालेला आहे, कंटिन्युअस विथ ओव्ह्यूल. म्हणजे हा इंट्युगमेंटचा पार्ट असतो. आणि ह्या इंट्युगमेंटचा जो पार्ट आहे तो कशापासून तयार होतो, तर चलाजल रिजनपासून तयार होतो. आणि हे आपण बॉडी पार्टमध्ये बघणार आहे, चलाजा. आणि मग हा फ्युनिकलचा जो मिडियम जो रिजिड पार्ट असतो, ॲक्च्युली दिस रिजिड पार्ट इज कॉल्ड ॲज अ रॅफी. समजतंय? म्हणजे हा इंट्युगमेंटचा पोर्शन आहे, दॅट इज इंट्युगमेंट विच हेल्प टू द कवर द एम्ब्रियो सॅक. म्हणजे जो इंट्युगमेंट आहे तिच्यापर्यंत काय झालेलं आहे, हा फ्युनिकल एक्सटेंड झालेला आहे, स्ट्रेच झालेलं आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, रॅफी. समजलं? रॅफी म्हणजे काय, दॅट इज अ स्टॉक. आता स्टॉकमध्ये आपण काय काय बघितलं बघा. स्टॉकमध्ये ह्या गोष्टींना कन्फ्यूज करायचं नाही. स्टॉकमध्ये आपण काय काय पाहिलं, तर एक म्हणजे प्लॅसेंटा पाहिला. बरोबर. प्लॅसेंटा जो काय करेल, ओव्ह्यूलला ओव्हरीच्या वॉलमध्ये अटॅच करेल. बरोबर. ज्याच्या मदतीने तो अटॅच करेल त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्युनिकल. त्याला आपण काय म्हणतोय, फ्युनिकल. बरोबर. आणि जिथं तो फ्युनिकल बॉडी बरोबर अटॅच होतो त्याला आपण काय म्हणतो, हिलम. बरोबर. आणि जो फ्युनिकल आहे तो बॉडीमध्ये एक्सटेंड होतो, स्ट्रेच होतो, त्या पार्टला आपण काय म्हणणार आहे, रॅफी. ओके, हे पार्ट जे असतात ते कन्फ्यूज करणारे असतात, ते व्यवस्थित समजून घ्या. प्लॅसेंटा म्हणजे काय, फ्युनिकल म्हणजे काय, हिलम म्हणजे काय, रॅफी म्हणजे काय. बरोबर. आता परत एकदा आपण बघितलं तर सांगते की हा ओव्हरीचा पार्ट आहे, हा प्लॅसेंटा आहे. ह्या प्लॅसेंटापासून जो छोटासा पार्ट तयार होतो जो बॉडीला कनेक्ट होतो ओव्ह्यूलच्या, त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्युनिकल. हा जो फ्युनिकल आहे तो काय होतो, एक्सटेंड होतो बॉडीमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, रॅफी.
काय म्हणणार आहे, रॅफी. पण जो पार्ट बॉडीला कनेक्ट होतो, म्हणजे ज्यावेळी ती ओव्ह्यूल मॅच्युअर होणार, सीड तयार होणार आहे, त्यावेळी इथं तयार होतो, तो काय असणार आहे, हिलम. मग जर आपण एखादं सीड बघितलं, बघा सीड जर तुम्ही बघितलं, हरभरा बघा किंवा शेंगदाणा बघा, कुठलंही पीनट बघा, काही बघितलं तरी याच्यामध्ये आपण बीन सीड घेऊया. असे बीन सीड्स आहेत. आता बीन सीडमध्ये जर आपण जो विजिबल पार्ट बघितला तर असे 3 स्कार दिसतात, बरोबर. त्यातला जो पहिला स्कार असतो, असा छोटासा स्कार असतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे फ्युनिकल, बरोबर. मध्ये जो कार असतो त्याला स्कारला आपण म्हणणार आहे हिलम, आणि त्याच्या शेवटी जो स्कार असतो त्याला आपण काय म्हणणार आहे, मायक्रोपाईल. अशा प्रकारे हे काय असतात, स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. समजलं. सॉरी, इथं जो आहे तो फ्युनिकल नाही, तर हा जो आपण मॅच्युअर सीड बघतोय ना, तर फ्युनिकल नसणार आहे, तर तिथं काय असणार आहे, रॅफी असणार आहे, रॅफी, बरोबर. आणि हा जो पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, हिलम, आणि हा पोर्शन असेल त्याला मायक्रोपाईल. म्हणजे ज्यावेळी सीड मॅच्युअर होईल त्यावेळी ते त्याच्यामध्ये रिजिड पार्टमध्ये कन्वर्ट होत जाईल, त्याला आपण काय म्हणणार आहे, रॅफी. अशा प्रकारे हे मॅच्युअर सीड दिसेल. ते स्टॉक समजला. स्टॉकमध्ये प्लॅसेंटा, देन फ्युनिकल, हिलम, ओव्ह्यू, जर आपण पाहिलं तर अजून काय, रॅफी, हे पार्ट काय करतात, कन्फ्यूज करतात. ते पहिले क्लिअर करून घ्या की प्लॅसेंटा म्हणजे काय, फ्युनिकल म्हणजे काय, रॅफी म्हणजे काय, हिलम म्हणजे काय, त्यांचं फंक्शन काय, हे सगळे पार्ट आपण क्लिअर करूयात. देन आपण नेक्स्ट पार्टकडे वळूया, बॉडी. इट इज द मेजर सोलन पार्ट ऑफ द ओव्ह्यूल, बरोबर. हा जो सगळ्यात मेजर पार्ट आहे ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचा, म्हणजे जर आपण डायग्राममध्ये बघितलं तर हा स्टॉकचा पार्ट आहे, बरोबर. हा स्टॉक आहे. हा स्टॉक प्लॅसेंटाला अटॅच असतो, बरोबर. आणि हा प्लॅसेंटा ओव्हेरियन वॉलला अटॅच असतो. अशा प्रकारे हा पोर्शन असतो. आणि मग थ्रू द ओव्हरी काय केलं जातं, ह्या मायक्रोस्पोरला, स्पोरेंजियमला न्यूट्रियंट प्रोव्हाइड केलं जातं. गॉट इट. दॅट इज अ स्टॉक. हे आपण डिस्कस केलेलं आहे. आता ॲक्च्युली आपल्याला हा जो मेन पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, बॉडी. हा पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे, बॉडी पार्ट. तर बॉडी पार्टमध्ये जर आपण पाहिलं तर बॉडी पार्टमध्ये 2 पार्ट येतात, बरोबर. 2 पार्ट कुठले कुठले आहेत बघूया आपण. त्याच्यातला फर्स्ट पार्ट आहे बघा, इट इज द मेजर सोलन पार्ट ऑफ द ओव्ह्यूल. हिलम इज अ पॉइंट ॲट विच स्टॉक is attached to the basal part of body. The ovule consists of following part. आता हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे की जो पार्ट असतो की जो फ्युनिकल बॉडी बरोबर अटॅच होतो त्या जंक्शनलाच आपण काय म्हणतो, हिलम म्हणतो. आता बॉडी जर आपण पाहिले तर बॉडीमध्ये 2 पार्ट आहेत. एक म्हणजे इंटुगमेंट्स आणि दुसरं आपल्याला डिस्कस करायचं आहे न्यूसेलस. असे 2 पार्ट आहेत बघा. जसं आपण स्टॉकमध्ये काय काय पाहिलं, स्टॉक लक्षात ठेवा. स्टॉकमध्ये आपण जसं काय पाहिलं की फ्युनिकल आहे, हिलम आहे, देन प्लॅसेंटा आहे. तसंच आपण बॉडीमध्ये काय बघणार आहे, इंट्युगमेंट्स. आता न्यूसिलस, ॲक्च्युली न्यूसिलस काय आहे बघा. आपण इंट्युगमेंट्स बघूया पहिलं. म्हणजे सपोज आतून आपण बाहेरच्या साईडला गेलं तर सेंटरला एम्ब्रिओ सॅक आहे, बरोबर. हा सेंटरला काय आहे, एम्ब्रिओ सॅक आहे, बरोबर. दिस एम्ब्रिओ सॅक. आता त्याच्या आतमध्ये काय आहे हे ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहे. दिस एम्ब्रिओ सॅक आर सराउंड द मास ऑफ सेल. ह्या एम्ब्रिओ सॅकच्या बाजूने काय आहे, मास ऑफ सेल आहे. ॲक्च्युली दिस मास ऑफ सेल कॉल्ड ॲज न्यूसिलस. बघा सेंटरला काय आहे, एम्ब्रिओ सॅक आहे. ॲक्च्युली या एम्ब्रिओ सॅकलाच, ह्यालाच आपण काय म्हणतो, फिमेल गॅमेटोफाईट. एम्ब्रिओ सॅकलाच आपण काय म्हणणार आहे, फिमेल गॅमेटोफाईट. अँड सराउंड दिस एम्ब्रिओ सॅक प्रेझेन्स ऑफ मास ऑफ सेल दॅट इज कॉल्ड ॲज अ न्यूसेलस. त्यालाच आपण काय म्हणतोय, न्यूसेलस. ॲक्च्युली दिस न्यूसेलस प्रेझेन्स ऑफ गुड रिझर्वॉयर ऑफ फूड मटेरियल. ह्याच्या न्यूसिलसमध्ये काय असतात, स्टोरेज ऑफ फूड मटेरियल असतं. जे ज्यावेळी मेगास्पोर डेव्हलप होत असतात, डेव्हलपमेंट ऑफ मेगास्पोर, त्यावेळी ते काय केलं जातं, युटिलाइज केलं जातं. गॉट इट. द न्यूसिलस. अँड दीज मास ऑफ न्यूसिलस आर कवर्ड बाय द इंट्युगमेंट्स. हा जो मास ऑफ न्यूसिलस आहे हे 2 कवरनी काय केलं जातं, प्रोटेक्ट केलं जातं. म्हणजे त्याला आपण प्रोटेक्टिंग कवरिंग असं सुद्धा म्हणतोय. बघा छोटीशी डायग्राम काढूया आपण. हा जो आहे तो आहे एम्ब्रिओ सॅक. त्याच्या बाजूला जे काय आहेत, मास ऑफ सेल आहे. आणि हे मास ऑफ सेल काय आहे, 2 कवरिंगनी कवर केलेलं आहे, बरोबर. प्रोटेक्टिंग कवरिंग. त्यालाच आपण काय म्हणतो, इंटिग्मेंट्स. ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, इंटिग्मेंट.
आता हा जो इंट्युगमेंट आहे ह्याच्यामध्ये 2 इंट्युगमेंट्स असतात. म्हणजे अँजिओस्पर्ममध्ये जर आपण पाहिलं तर ॲनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये काय असतात, बायटेगमिक ओव्ह्यूल असतात, बायटेगमिक. आता बघा बायटेगमिकचं मिनिंग काय होतं बघा, बायटेगमिक, बाय दॅट इज अ टू, बरोबर, बाय दॅट इज अ टू इंट्युगमेंट्स. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 इंट्युगमेंट आहेत, आउटर आणि इनर. म्हणजे जो आतल्या साईडला इंट्युगमेंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, इनर इंट्युगमेंट, आणि बाहेरच्या साईडला आहे त्याला आपण काय म्हणतोय, आउटर इंट्युगमेंट्स. असे 2 इंट्युगमेंट्स आहेत इथं बघायला भेटतील. हा आउटर आहे, हा आउटर आहे आणि हा इनर आहे. अशा प्रकारे 2 इंट्युगमेंट्स ह्याच्यामध्ये दिसतात अँजिओस्पर्म ॲनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये. पण काही जे ओव्ह्यूल असतात ज्यांच्यामध्ये सिंगल इंट्युगमेंट दिसतात, ज्यांच्यामध्ये काय आहे, सिंगल इंट्युगमेंट लेअर असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, युनिटेगमिक. म्हणजे सिंगल आहे, युनि म्हणजे सिंगल आणि टेगमिक म्हणजे इंट्युगमेंट्स. मग असे जे इंट्युगमेंट्स असतात किंवा असे जे युनि इंट्युगमेंट्स ओव्ह्यूल असतात ते आपल्याला कॉमनली जिम्नोस्पर्ममध्ये बघायला भेटतात. सपोज दिस इज अ एम्ब्रियो सॅक, दिस इज अ न्यूसिलस अँड द प्रेझेन्स ऑफ 2 इंट्युगमेंट्स अँड दीज इंट्युगमेंट ॲक्च्युली अरायझिंग फ्रॉम द चलाजा. ॲक्च्युली हा जो बेस एंड आहे, दॅट बेस एंड इज कॉल्ड ॲज अ चलाजा. आता ह्याला मी बेस एंड का म्हणते, कारण ज्यावेळी हा ओव्ह्यूल पूर्ण डेव्हलप होतो त्यावेळी तो काय होतो, 180 डिग्रीमध्ये काय होतो, टिल्ट होतो. म्हणजे हा जो पोर्शन आहे तो काय होणार आहे, खालचा पोर्शन वरती येणार आहे आणि वरचा पोर्शन खाली जाणार आहे, बरोबर. म्हणजेच काय तर हा ॲनाट्रोपस ओव्ह्यूल हा इन्व्हर्टेड ओव्ह्यूल असतो. इन्व्हर्टेड आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये त्याचं ओपनिंग असतं, कारण हा 180 डिग्रीमध्ये काय होतो, टिल्ट होतो. आणि म्हणून ह्याला मी काय म्हटलं, बेस पोर्शन. मग हा जो पोर्शन आहे ह्याला आपण म्हणतो चलाजा, आणि ह्या चलाजापासूनच काय होतो, हा इंट्युगमेंट लेअर तयार होतो. मग ह्या एंडला आपण काय म्हणू शकतो, चलाजर एंड, चलाजल एंड. गॉट इट. बघा न्यूसिलस आहे, न्यूसिलस हा एक काय आहे, मास ऑफ सेल आहे आणि ज्याच्यामध्ये काय केलं जातं, न्यूट्रियंट रिझर्वॉयर, फूड मटेरियल रिझर्वॉयर करून ठेवलं जातं, रिझर्व ठेवलं जातं. आणि ज्यावेळी मेगास्पोर डेव्हलप होतात एम्ब्रियो सॅकमध्ये, म्हणजे ज्यावेळी फिमेल गॅमेटोफाईट डेव्हलप होतं त्यावेळी ते काय केलं जातं, युटिलाइज केलं जातं, बरोबर. मग हे जे इंट्युगमेंट्स आहेत, दीज इंट्युगमेंट्स, म्हणजे हा जो इंट्युगमेंट्स आपण पाहिला इथं, तर इथं काय आहे, स्पेस आहे, बरोबर. इथं एक पोर लाईक स्ट्रक्चर तयार झालेले अँड दीज पोर लाईक स्ट्रक्चर और दीज ओपनिंग इज सिम्पली कॉल्ड ॲज अ मायक्रोपाईल. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, मायक्रोपाईल, अँड दीज एंड इज कॉल्ड ॲज अ मायक्रोपायलर एंड. ओके. मग आपण किती पार्ट बघितले बघा. सगळ्यात आतला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार, एम्ब्रियो सॅक, बरोबर. इनसाइड द एम्ब्रियो सॅक प्रेझेन्स ऑफ अँटीपोडल सेल, सिनर्जिड्स अँड ऑल्सो प्रेझेन्स ऑफ सेकंडरी न्यूक्लियस. यू डोंट वरी अबाउट द एम्ब्रियो सॅक, हे आपण नंतरच्या लेक्चरला डिस्कस करणार आहे, बरोबर. मग दिस एम्ब्रियो सॅक सराउंडेड बाय द मास ऑफ सेल दॅट सिम्पली कॉल्ड ॲज अ न्यूसेलस. त्याला आपण काय म्हणतोय, न्यूसेलस. ॲक्च्युली हे जे न्यूसेलस आहे, हे न्यूसिलस काय आहे, गुड रिझर्वॉयर ऑफ फूड मटेरियल. ज्यावेळी डेव्हलपमेंट होते मेगास्पोरची त्यावेळी काय केलं जातं, ते युटिलाइज केलं जातं. अँड दीज न्यूसिलस आर कवर्ड बाय द 2 इंट्युगमेंट्स, outer इंट्युगमेंट्स and the inner इंट्युगमेंट्स, and these इंट्युगमेंट्स are formed or arise from the chalaja and these end called as a chalajal end. Okay, and the opening is called as a micropyle. बरं, हे जे मायक्रोपाईल आहे ह्या मायक्रोपाईलमधूनच काय केले जाते, पोलन ट्यूब एंटर होते आणि मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं काय होतं, इथं फ्युजन होतं आणि त्याच्यामुळं काय होतं, फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा जो ओव्ह्यूल आहे तो सीडमध्ये कन्वर्ट होतो, चेंज होतो. आणि ज्यावेळी हा सीडमध्ये चेंज होतो त्यावेळी ह्याचं जे रूपांतर आहे हे सगळं जे आहे ते कशामध्ये कन्वर्ट होतं, इंट्युगमेंटचं कन्व्हर्जन हे काय होतं, सीड कोटमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे आउटर जो कोट असतो तो आउटर इंट्युगमेंटने तयार होतो आणि इनर जो कोट असतो तो इनर इंट्युगमेंटने तयार होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आंब्याची कोय पाहिली, आंब्याचं सीड पाहिलं, बरोबर. आंब्याची कोय म्हणजे ते सीड नाही, ॲक्च्युली जी कोय असते ती कोय जर तुम्ही फोडली तर त्याच्या आतून बाहेर एक सीड येतं, बरोबर. आणि मग ते जो एंडोकार्प आहे तो एंडोकार्प आहे. कोयचा जो आउटर कवरिंग आहे तो काय आहे, एंडोकार्प आहे. आणि त्याच्या आतमध्ये जी सीड येते ॲक्च्युली ती काय आहे, त्याचं जे कवरिंग आहे ते इंट्युगमेंटने तयार झालं असतं. म्हणजे आउटर कवरिंग हे काय असतं, थिक असतं. दॅट इज अ काय असणार आहे सांगा, आउटर जो थिक कवरिंग असेल आणि जे इनर असेल त्याला आपण काय म्हणतोय,
जे सॉफ्ट असेल, बरोबर. आउटर थिक आहे आणि इनर काय असणार आहे, थिन. अशा प्रकारे हे दोन जे इंट्युगमेंट्स आहेत त्या दोन इंट्युगमेंटचं कन्व्हर्जन पुन्हा ज्यावेळी चेंज होतं, फर्टिलायझेशन होतं, त्यावेळी ते सीड कोटमध्ये कन्व्हर्ट होतं. आणि हा जो पार्ट आहे जो बॉडीला स्टॉकला अटॅच आहे, ह्या पोर्शनला आपण काय म्हणतो, हिलम. अगदी सोपं स्ट्रक्चर आहे, इझिली. तुम्हाला स्ट्रक्चर दिसताना खूप डिफिकल्ट दिसतं, आपण कसं काढता येईल, पण जर आपण हे व्यवस्थित टेक्निकली जर काढलं तर एक्झॅक्टली तुम्हाला ते ड्रॉ करता येईल, बरोबर. ड्रॉइंगला तेवढंच बायोलॉजीमध्ये महत्त्व आहे. तर तुम्हाला ड्रॉ करताना पहिल्यांदा सेंटरचा पार्ट काढायचा, एम्ब्रियो सॅक, नंतर न्यूसिलस काढायचं, नंतर इंट्युगमेंट्स ड्रॉ करायचे. इंट्युगमेंट्स 2 असतात. आणि हे जे इंट्युगमेंट्स आहेत दीज अरायझिंग फ्रॉम द चलाजल एंड झाला. आणि इंट्युगमेंट्स जे आहेत ते काय होतात, इथं काय आहे, दे नॉट फिल space. That space is called as a, or the pore like space is called as micropyle. This end is called as micropyle end, that is chalaza. These integuments, nucellus, embryo sac. एम्ब्रियो सॅकमध्ये अँटीपोडल सेल्स कसे तयार होतात, सिनर्जिड्स कसं तयार होतं, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे, बरोबर. बघा आपण काय काय पाहिलं. इंट्युगमेंट्स, न्यूसिलस इज कवर्ड बाय 2 प्रोटेक्टिव्ह कवरिंग, that is 2 protecting coats, that is called as a bitegmic, called integuments. The outer coat is known as inner integuments, and the inner coat is called as a inner integuments, and the outer coat is called as a outer integument. The base of ovule where integument is arise called as a chalaza. This end is as called as a chalazal end. Opposite end, the small opening is present, which is known as a micropyle, and this is called as a micropylar end. Micropyle gives entry to the pollen tube, and during the germination of seed, water enters through it. Integuments protect the ovule. म्हणजे इंट्युगमेंट्स आहेत ते काय होतात, ओव्हिलला प्रोटेक्ट करतात. आणि आफ्टर फर्टिलायझेशन दीज ओव्हिल ट्रान्सफॉर्म्स इनटू द सीड कोट, अँड विच इज आउटर जो कवरिंग आहे ते काय आहे, इंट्युगमेंट आहे तो थिक असतो, त्याला आपण टेस्टा म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, टेस्टा. आणि इनर जे आहे तो थिन आहे, त्याला आपण काय म्हणतो, टेगमेन. Nucellus, the central major part of the ovule made up of parenchymatous tissue, is called as a nucellus. A maturity one of the cell, म्हणजे ज्यावेळी ह्या सेलची मॅच्युरिटी येते, म्हणजे सपोज जर आपण बघितलं तर हा काय आहे, एम्ब्रियो सॅक आहे, आणि सराउंडिंग ऑफ एम्ब्रियो सॅक प्रेझेन्स ऑफ मास ऑफ सेल, हे काय न्यूसिलस आहे. मग ह्याच्यामधली जी ॲक्च्युली हे जे मास ऑफ सेल आहे ते कशाने तयार झाले, पॅरेनकायमस टिश्यूने तयार झाले. मग जो मायक्रोपाईल एंड आहे, म्हणजे जिथं ओपनिंग आहे, ह्याला आपण काय म्हणतोय, मायक्रोपाईल एंड. आणि हा जो एंड आहे त्याला आपण चलाजल एंड. मग हे जे पॅरेनकायमस टिश्यू आहे तिथं काय आहे, पॅरेनकायमस टिश्यूचं मास आहे. जी मायक्रोपाईल एंडकडची जी टिश्यू आहे, ॲक्च्युली पॅरेनकायमस टिश्यू, ती एनलार्ज होते. काय होते, एनलार्ज होते. आणि ज्यावेळी मॅच्युरिटी येते त्यावेळी ही काय होते, जी एनलार्ज झालेली सेल आहे ती काय करते, मिओसिस करते. काय होणार आहे याच्यामध्ये, मिओसिस. जी सेल मिओसिस करते दॅट सेल इज कॉल्ड ॲज अ मेगास्पोर मदर सेल. आणि ही काय असते, डिप्लॉइड सेल असतात. जे न्यूसिलसमध्ये सेल असतात त्या कशा असतात, डिप्लॉइड असतात. आणि ज्याच्यामध्ये काय होतं, मिओसिस होऊन 4 हॅप्लॉइड सेल तयार होतात. आणि त्या 4 हॅप्लॉइड सेललाच आपण काय म्हणणार आहे, मेगास्पोर. आणि ह्याच्यामध्ये जे 4 मेगास्पोर तयार होतात त्याच्यामधले 3 काय होतात, डिजनरेट होतात, आणि त्याच्यातली एकच डेव्हलप होते, आणि ती काय करते, फिमेल गॅमेटोफाइट तयार करते. आणि जी इट प्रोव्हाइड द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग फिमेल गॅमेटोफाइट इन विच मेगास्पोरोजेनेसिस टेक प्लेस. म्हणजे ज्यावेळी ते फिमेल गॅमेटोफाइट तयार होते त्यावेळी हा जो न्यूसिलसचा पार्ट आहे तो काय करतो, फिमेल गॅमेटोफाइटला नरिशमेंट करतो फॉर द काय असणार आहे, मेगास्पोरोजेनेसिस. मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे समजलंच असेल की काय होतं, एम्ब्रियो सॅक मध्ये काय होतं, फिमेल गॅमेटोफाइटमध्ये डेव्हलपिंग होतं आणि मेगास्पोर तयार होतात, त्यालाच आपण काय म्हणतो, मेगास्पोरोजेनेसिस. अशा प्रकारे आपण स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्हिल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट पाहिलेला आहे. तर लेक्चर तुम्हाला कसं वाटलं किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी असतील, प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. आणि तुमच्या आणि काही रिक्वायरमेंट असतील, लेक्चर कसं असावं काय असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. लेक्चर आवडलं तर नक्की लाईक. थँक्यू.